सरकारी तिजोरीतून पैसा देणं कितपत योग्य? रेवडी वाटपावर पवारांचा सवाल. फडणवीसांचा विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला. बिहारमध्ये एनडीएनं 200 पार झेप घेतली आणि न भूतो न भविष्याती असा विजय मिळवला. मात्र या विजयामागे कारणीभूत ठरली ती बिहारमधील लाडकी बहीण. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा केले आणि या योजनेनं सगळीच राजकीय गणितं बदलवून टाकली. मात्र पैसे वाटा आणि निवडणूक जिंका या निवडणूक पॅटर्नवर राज्यातील विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, तर पवारांनी एकूणच निवडणुकीच्या पारदर्शकतेवरच बोट ठेवलंय. बिहारची महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. दुसरीकडे जो जीता वही सिकंदर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय. जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती. त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? खरं तर बिहारमध्ये 29 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची घोषणा केली आणि 75 लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10,000 रुपये जमा केले. एवढंच नाही तर आणखीन 1.5 कोटी महिलांना हा लाभ देण्याचं जाहीरही केलं. आणि हे सगळं सुरू होतं आदर्श आचारसंहितेच्या काळात. आचारसंहिता असतानाही बिनदिक्कतपणे योजनेचा लाभ महिलांना दिला जात होता. मात्र निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा उघड होतो तो याच भूमिकेवर. तो नेमका कसा पाहूया. तामिळनाडूत 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी AIDMKनं शेतकऱ्यांच्या वीज बिलासाठी मनी ऑर्डर योजना जाहीर केली होती. मात्र आचारसंहिता जाहीर होताच निवडणूक आयोगानं ही योजना स्थगित केली. 2006 मध्ये तामिळनाडूत द्रमुक सरकारनं सुरू केलेल्या रंगीत टीव्ही वाटपाच्या योजनेला 2011 मध्ये आचारसंहितेचं कारण देत आयोगानं ब्रेक लावला. 2018 मध्ये ओडिशा सरकारनं शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 10,000 रुपये देण्याची योजना जाहीर केली. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी ही योजना थांबवण्यात आली. आंध्र प्रदेशात 2020 साली YS जगनमोहन रेड्डींनी अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय महिलांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. मात्र आयोगानं 2024च्या निवडणुकीपूर्वी या योजनेला स्थगिती दिली. आचारसंहितेच्या काळात थेट आर्थिक लाभाच्या आणि मतदानावर प्रभाव टाकू शकणाऱ्या योजनांना ब्रेक लावला जातो. मात्र इतर राज्यांसाठी एक न्याय आणि बिहारसाठी एक न्याय असंच चित्र दिसून आलंय. खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे वाटून निवडणूक जिंकणं योग्य आहे का असा प्रश्नही आता निर्माण झालाय. कारण पैसे फेका निवडणुका जिंका या पॅटर्नमुळे निष्पक्ष निवडणूक घेण्यासंदर्भातील लोकशाहीच्या मूळ ढाच्यालाच धक्का लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.